आय टीमध्ये एक लक्झरियस लाईफ दिसते प्रत्येकाला, की बाबा त्याच्याकडे एक 7-8 वर्षामध्ये एक घर आहे, गाडी आहे, एक चांगलं लाईफ आहे. तर लोकं अट्रॅक्शनमध्ये आहेत आणि ते इथून पुढे असणार आहेत. प्रत्येकाला एकच माहिती आहे, की माझ्याकडे डिग्री आणि त्या डिग्रीवरती मला जॉब मिळाला पाहिजे. डिग्री फक्त पात्रता बनून राहिली सर. परंतु एक भीतीचं वातावरण म्हणजे एआय. एआयमुळे नोकऱ्या जातील किंवा एआय नोकऱ्या खातील तेच जाणून घ्यायचे तुमच्याकडून. कितपत वास्तव याच्यात? तुम्ही आयटीमध्ये जर कॉपी करण्यासाठी एआय वापरताय तर तो धोक्याचाच आहे. त्यामुळे एआय जॉब रिप्लेस न करता तो जनरेटही करतोय. आयटीसाठी कुठलाच मागचा दरवाजा वर्क होत नाही आणि तो जर वर्क होतोय तर ले ऑफच्या कन्सेप्टनी तो बाहेरही जातोय. आयटीमध्ये 2-3 तास जरी मन लावून केलं ना 6 महिने तरी पण आयटीमध्ये प्लेसमेंट होतात. आपला इंटरेस्ट बघून आपण आयटीमध्ये जाणं फार गरजेचं आहे. आपले सल्लागार कोण आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे? ते शेजारी आहेत सर. आयटी क्षेत्राची काय सद्यस्थिती ह्या सगळ्या बेरोजगारांना सामावून घेऊ शकतं? का नाही सर? ओपनिंग खूप आहेत आणि त्या ओपनिंगमध्ये करेक्ट ठिकाणी करेक्ट वेळेस मुलं पोहोचत नाही म्हणून बेरोजगारी आहे. काही मुलं ऑनलाईनमध्ये हैदराबाद, बँगलोर अशा इन्स्टिट्यूटकडून क्लासेस करतात आणि नंतर मग त्यांचा नंबर ब्लॉक केला जातो सर 2-2 लाख फी भरून. आणि असे एक्झाम्पल आहेत. मी ठरवलं होतं की डिग्री घेऊन बाहेर पडले की स्वतःच्या पैशाने जगायचं. 1 रुपया घरच्यांचा घ्यायचा नाही. खायला तर तुपाशी नाही तर उपाशी. मला एवढंच लाखाचा कॉल पाहिजे. मग आम्ही म्हणतो घ्या. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. सांगायला खरं तर आनंद होईल की ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो किंवा 10वीपर्यंतचं जे शिक्षण होतं त्यावेळेस इंजिनियर बनणं, डॉक्टर बनणं हे माझ्यासारख्या अनेक तरुणांचं त्यावेळेचं स्वप्न असायचं. त्यात इंजिनियर जर एखादा बनला, गावामध्ये जर एखादा इंजिनियर बनला तर त्याचं घर सुधारलं अशा अख्ख्या गावामध्ये चर्चा व्हायची. परंतु कालांतराने इंजिनियर, डॉक्टर बनणाऱ्यांची संख्या एवढी जास्त झाली आणि त्यातला बराच लोंढा हा स्पर्धा परीक्षेकडे आला. परंतु कालांतराने स्पर्धा परीक्षेमध्ये पण एवढी संख्या वाढली की स्पर्धा परीक्षेतून आता बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. परंतु आपल्याला माहिती आहे की काळानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत चाललं. आज एआयचा जमाना आला आणि बऱ्याच जणांचं चर्चेमध्ये आपण सहभागी होत असतो. त्या चर्चेमध्ये एकच विषय असतो, एआय नोकऱ्या खाणार, एआय नोकऱ्या खाणार. यालाच पॅरलल असे कित्येक बेरोजगार तरुण असतात की ते बेरोजगार तरुण कुठंतरी नोकरीच्या शोधात असतात. पुण्यासारख्या ठिकाणी येतात, कुठंतरी आय टीचा क्लास करतात आणि नोकरीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भटकत असतात. त्याच्यातच बऱ्याच ठिकाणी 100% प्लेसमेंटच्या जाहिराती पण पाहत असतात. परंतु यातलं वास्तव काय आहे? आपण आज वास्तव कट्ट्यावरती बोलतो तर त्यातलं वास्तव काय हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि हेच वास्तव मांडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे मॅडम. मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार सर. खरं तर तुम्ही आय टी कोच आहात, करिअर कन्सल्टन्सी तुम्ही चालवता. तुम्ही विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करत असता. हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या कंपनीच्या मार्फत प्लेसमेंट दिलेली आहे, त्यांना गाईड केलेलं आहे. परंतु आजही माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की एवढ्या कंपन्या चालतात किंवा कोचिंग क्लासेस आहेत तरीही तरुण हे नोकरीसाठी भटकताना दिसतात. काय पहिल्यासारखी अजूनही आय टीची क्रेज आहे? नक्कीच. आय टीची क्रेज का नसेल सर? कारण आय टीमध्ये एक लक्झरियस लाईफ दिसते प्रत्येकाला, की बाबा त्याच्याकडे एक 7-8 वर्षामध्ये एक घर आहे, गाडी आहे, एक चांगलं लाईफ आहे. तर लोकं अट्रॅक्शनमध्ये आहेत आणि ते इथून पुढे असणार आहेत. बरोबर. पण जे आपण बघतो मार्केटमध्ये की एवढे बेरोजगार फिरताना दिसतात, तर त्याचं मेन रिझन काय की आपण करेक्ट ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ओपनिंग आहे तर त्या ठिकाणी जर 2000 मुलांची लाईन लागते तर त्या 2000 मधल्या फार कमी मुलांना माहिती आहे की तिथं कशासाठी आपण इंटरव्ह्यूला आलो. बरोबर. मॅक्झिमम मुलं तर मला फक्त कोणीतरी सांगितलं की बाबा इथं जॉब आहे तुझा. आय टीमध्ये असं नाही आहे सर. आय टीमध्ये सगळं स्पेशलायझेशनवरती चालतं. जर आज डेव्हलपमेंटसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाताय तर तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती पाहिजे. पण आज तुम्हाला फक्त कोणीतरी सांगते की अरे नाही तू इंटरव्ह्यूला जा किंवा तू इकडे चल, मित्रा मी चाललो तू पण चल. बरोबर. मग त्यांना इंटरव्ह्यू देईपर्यंत सुद्धा माहीत नाही की ते कंपनीचं काय काम आहे, पोझिशन काय आहे किंवा त्याबद्दल मी काय शिकलो आहे, मला किती येतं आहे, हे काहीच माहीत नाही. प्रत्येकाला एकच माहिती आहे की माझ्याकडे डिग्री आणि त्या डिग्रीवरती मला जॉब मिळाला पाहिजे. डिग्री फक्त पात्रता बनून राहिली सर. बरोबर. पहिल्या काळात ते चालत होतं, डिग्री झाली नोकरी फिक्स. हां, डिग्री झाली नोकरी फिक्स. आता तसं नाही राहिलं. आता जरी डिग्री असेल तरी काम येतं आहे का आणि येत असेल तर ते किती प्रॉपरली करता येतं हेही तितकंच मॅटर करतं. कारण की शेवटी किती नाही म्हटलं तरी कंपनीला तुम्हाला लाखांमध्ये पॅकेज द्यायचं आहे तर ते डे 1ला एक्सपेक्ट करते की जर मला तुला 50,000 महिना द्यायचं तर तुला बाबा ते काम येतं आहे का? बरोबर. नाही येत तर मग ऑब्व्हियसली पहिली वॉर्निंग, दुसरी, तिसरी हे चालू असतं सर्व ठिकाणी. सो क्रेज असण्यामागं ती लाईफ दिसते प्रत्येकाला.
पण वास्तविकता ही आहे की बऱ्याच वेळा मुलांना ते आयडियाच नाही आहे की कुठे काय चाललं आहे. आणि बऱ्यापैकी मुलांचं असं होतं की कुठेतरी पाहिलं मी आणि मग मी गेलो, वॉक इनला गेलो, असं मला कळत गेलं. पण हे सगळं जात असताना, करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला कंपनी हायर करते कशासाठी करते? आज जर मला 50,000 महिना भेटणार आहे, तर त्याच्यासाठी मला त्या कंपनीचं काम येणार आहे का? असा जर विचार करून जर प्रत्येकजण गेलं ना, तर 2,000 मधले 200च मुलं जातील सर. बरोबर. कारण त्यांनाच तेवढं माहिती आहे, त्यांनाच तेवढं येतंय. एक्झॅक्टली. बरं, यासोबत आपण इकडे लक्ष देणं गरजेचं आहे की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जरी नाही आहे का खूप सारे कॉलेजेस किंवा खूप साऱ्या क्राऊडला मिळत नाही, पण थोड्याफार मुलांना तरी कॅम्पस मिळतंच. बरोबर. ते काय वेगळं करतात? आपण ते का नाही करत? कारण थोडेफार जर प्लेस होतील तर का होतील ते प्लेस? मग त्यांनी काहीतरी वेगळं केलेलंच असेल ना. बरोबर. मग आपण ते करणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं बेरोजगारी डेफिनेटली आहे, पण ते सोडून जर आपल्याला रोजगाराच्या दिशेने वळायचं असेल तर आपल्याला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण आता याच्यासोबत ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या या तर विद्यार्थ्यांनी करणं गरजेचंच आहे. परंतु दुसरं एक भीतीचं वातावरण म्हणजे AI. AI मुळे नोकऱ्या जातील किंवा AI नोकऱ्या खातील अशा पद्धतीने जी काही चर्चा असते. मी त्याला अफवा नाही म्हणणार, कारण मला एक्झॅक्ट माहिती नाही, तेच जाणून घ्यायचं तुमच्याकडून. कितपत वास्तव याच्यात? AI म्हणजे काय सर? AI कुणाला रिप्लेस करतो? जे टास्क रिपिटेटिव्ह आहेत. येस. तर रिपिटेटिव्ह टास्क कुठले असतात की समजा मी आज ChatGPTला प्रॉम्प्ट दिली, तर ChatGPTने मला कंटेंट दिलं. तर असं प्रॉम्प्ट मी दिवसभरात 1000 वेळा पण देऊ शकतो, बरोबर? हा झाला रिपिटेटिव्ह टास्क. बरोबर. किंवा म्हणजे टेक्स्ट टू ऑडिओ कन्व्हर्जन किंवा ऑडिओ टू टेक्स्ट कन्व्हर्जन, हा पण रिपिटेटिव्ह टास्क झाला. हा ऑटोमेट होणारच. पण जे टास्क जनरेटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह आहेत, तिथून काहीतरी क्रिएट करायचे, ते नाही होऊ शकत. जसं की फॉर एक्झाम्पल आता समजा आपण पॉडकास्ट शूट करतो, बरोबर सर? याच्यामध्ये आपण 2 व्यक्ती काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, डिलिव्हर करतोय, राईट? आपल्याऐवजी जर हीच इन्फॉर्मेशन एखाद्या बॉटने दिली, AI जनरेटेड व्हिडिओने दिली, कदाचित ती लोकांना आवडणार नाही. बरोबर. काही ठिकाणी जसं की वास्तविकता जी आहे तर ती खूप गरजेची आहे. त्याच्यामध्ये जे जॉब्स ऑडिओवरती चालतात, म्हणजे आपल्या आवाजावरती चालतात सपोर्टचे, ते कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. त्यानंतर क्वालिटी अनालिस्टचे जॉब आहेत, ते रिप्लेस होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेव्हलपमेंटचे जॉब आहेत, ते कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. कारण आता समजा एखादा डेव्हलपर आहे, तो 8 तास काम करतो. त्याला एखादं AI टूल माहिती पडलं की ज्याच्यामुळे SQL क्वेरी तो लिहू शकतो, ठीक आहे? यामुळे फार तर फार काय होईल, त्याचा अर्धा तास 1 तास टाईम वाचेल. म्हणजे काय, तू लगेच कंपनीला हे जाऊन नाही सांगणार की माझं 1 तास वाचला, मला दुसरं काम द्या. तोच वेळ तो कुटुंबासोबत स्पेंड करेल, एक क्वालिटी लाईफ जगेल, बरोबर? सो त्यामुळे AI लोकांना हेल्प करतोय, तो रिप्लेस नाही करत आहे. पण तो AI मला वापरायचा कसा हे मी शिकलो पाहिजे. खूप मुलांचं असं होतं की डायरेक्ट कॉपी करण्यासाठी यूज करतात की समजा आता कॉलेजच्या स्टुडंटसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ते काय करतात, सरळ नोट्स कॉपी पेस्ट करतात किंवा तिथलं लिहून काढतात. हे सरळ कॉपी पेस्ट झालं की वाचून समजून घेणं राहिलं बाजूला, तुम्ही डायरेक्ट कॉपी करताय. सो सेम लाईक जर तुम्ही IT मध्ये जर कॉपी करण्यासाठी AI वापरताय तर तो धोक्याचाच आहे. बरोबर. त्याआधी आपला फोकस कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती पाहिजे. त्यामुळे AI जॉब रिप्लेस न करता तो जनरेटही करतोय, इकडं फोकस करणं गरजेचं आहे. जसं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल किंवा अनालिस्ट असेल किंवा बाकी अजून क्लाउडचे जॉब आहे. समजा आता सर्व्हर आहे, खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे एखाद्या Amazonसारख्या क्लायंटसाठी किंवा कंपनीसाठी. तर तिथं कन्सिस्टंट तुम्हाला डिप्लॉयमेंट असिस्टन्स द्यावाच लागतो. तिथं तुमचा बॉट नाही वर्क करू शकत. आलं लक्षात? सो त्यामुळं किंवा क्लायंट रिक्वायरमेंट गॅदरिंगचे जॉब असतील, प्रॉडक्ट मॅनेजरचे जॉब असतील, इथं तुम्हालाच बोलावं लागतं क्लायंटसोबत. रिक्वायरमेंट गॅदरिंग केल्याशिवाय तुम्ही डिवाईड कसं करणार, फ्लो कसा सेट करणार आणि तो प्रॉडक्ट बनवून कसा देणार, प्रत्येक गोष्ट नाही. AI फक्त हेल्प करतोय सर लोकांना आणि लोक घाबरून गेलेत की AI मुळे माझा जॉब जाणार. AI जॉब पण देते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हां, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच मॅम, आपण परत याच्याकडे येऊयात, पण तत्पूर्वी मला आहे ना तुमच्या कंपनीचं नाव खूप युनिक वाटलं, पुणेरी पॅटर्न. नक्की काय असे कन्सेप्ट असते तुमच्या पुणेरी पॅटर्नमध्ये की जेणेकरून विद्यार्थी तुमच्याकडे येतात, प्लेसमेंट होते, आणि कुठले कुठले विद्यार्थी येतात तुमच्याकडे? नक्कीच सर, पुणेरी पॅटर्न ह्या नावातच अर्थ आहे की पुणे विद्येचं माहेरघर आहे. आणि प्रत्येकजण म्हणजे भारतामधले जे लोक आहेत, जसं की महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, तर ते ऑब्व्हियसली पुण्यामध्ये येतात शिक्षणासाठी. आणि प्रत्येकाला आशय आहे, कारण कुणाला तरी प्रत्येकजण एक स्वप्न घेऊन आलं की नाही मला काहीतरी बनायचं आहे. आणि हे पुण्यामधूनच शक्य होतं, कारण इथले टीचर्स असतील, इथले लोक असतील, कॉलेजेस असतील, हे खरंच खूप चांगली क्वालिटी डिलिव्हर करतात आहेत. सो त्यामुळं आम्ही पुणेरी पॅटर्न, आणि पॅटर्नचा अर्थ होतो की एक पद्धत आहे काम करण्याची, तर ती ही आहे की IT मध्ये जर आपण बघितलं ना सर की खूप हायफाय किंवा फार अगदी हिंदी इंग्लिश अशा टाईपनी लोकांना हे केलं जातं की एक सामान्य माणूस ते समजूनच नाही घेऊ शकत. बरोबर. मग पालकांचा दृष्टिकोन काय होतो, अरे मला त्यातलं काही कळत नाही, तुझं तू बघ. मग हे असं जर असेल ना तर त्या विद्यार्थ्यालाही पालकांना सांगायला जड जाते की माझ्या इंटरव्ह्यूच्या ह्या राऊंडमध्ये हा प्रॉब्लेम आला.
आमचं काय म्हणणं आहे की तुमचे विद्यार्थी तुमच्या जवळ आधी आहे, जसे पालकांजवळ जास्त वेळ स्पेंड करतात आणि मग इन्स्टिट्यूटकडे येतात. बरोबर. तर पालक हा पहिला एक फॅक्टर आहे की जो त्यांना लाईनवर ठेवू शकतो, शिस्त लावू शकतो किंवा अभ्यास करून घेऊ शकतो. सो पालकांना समजेल अशा भाषेत मुलांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना दिशा दाखवणं हे आमचं काम आहे. क्या बात हा आमचा पॅटर्न आहे. ओके. आणि मग असं आता आपण पाहतो की एकतर इंजिनियर बनायचं म्हणलं की इंजिनिअरिंग असलं पाहिजे, कारण हं. आम्ही जेवढे इंजिनियर पाहिले हं, हं, हं. यांनी 12वी नंतर इंजिनिअरिंग केलेलं असतं. हं. परंतु आम्ही असे आता विद्यार्थी पाहतो की तुमच्याकडे जे नॉन आय टी बॅकग्राऊंडवाले असतात हं. ते येतात, तुम्ही त्यांना जॉब लावता. नक्की कोण कोण येऊ शकतं तुमच्याकडे आणि कोण कोण मागच्या दरवाज्याने आय टीमध्ये घुसू शकतं? खरं तर सर आय टीसाठी कुठलाच मागचा दरवाजा वर्क होत नाही बरं. आणि तो जर वर्क होतोय तर ले ऑफच्या कन्सेप्टनी तो बाहेरही जातोय. तर त्यामुळं माझं पहिलं म्हणणं हे आहे की कोणीही बॅकडोअर करू नये, कधीच करू नये. का? कारण आपल्याला जर ते नॉलेजच नाही आहे तर मग आपण एंट्री घेण्यात काहीच पॉईंट नाही. कारण 3 महिन्याने त्या कंपनीला माहिती पडणार आहे की याला काहीच येत नाही. बरोबर. मग ती पहिली वॉर्निंग देईल, दुसरी देईल, तिसरी देईल, तिसऱ्या वेळेस ती म्हणेल बाबा तू घरी जा. ॲट द एंड जर लाखांचं पॅकेज मिळतं ते एक्सपेक्टेशन खूप हाय असतं. सो तसं कधीच कुणी करू नका. आणि आमच्याकडे जो येणारा क्राऊड आहे सर तो सगळ्याच व्हरायटीचा आहे. त्याच्यामध्ये मेन फॅक्टर हा असतो की समजा आता नॉन आय टी बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत, जसं की फार्मसी असेल, BSc असेल, प्लेन BSc असेल किंवा डिप्लोमा असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. तर ह्या विद्यार्थ्यांचं कसं असतं की आय टीचा बिलकुल टच नसतो. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांनी डेटा रिलेटेड जॉबकडे गेला पाहिजे, त्याच्या थ्रू एंट्री घेतली पाहिजे आय टीमध्ये. म्हणजे काय होतं की पहिले तशा संधी आहेत. हां, तशा ओके. खूप संधी, जसं की MPSC, UPSC बद्दल मी बोलेल की समजा असं होतं ना सर खूप वेळा की डायरेक्ट PSIचं एक्झाम द्यायची पण ती होत नाही क्रॅक. आपण एंट्री लेवल तर देतोच ना, त्याच्यानंतर आधीही खूप साऱ्या पोझिशन्स छोट्या-छोट्या बरोबर. आहेत. सेम लाईक दॅट की आय टीमध्ये सुद्धा खूप एंट्री लेवल पोझिशन्स आहेत, जसं डेटा अनोटेशन असेल, मार्केट रिसर्च असेल किंवा त्यानंतर डेटा रिलेटेड ॲनालिटिकचे जॉब असतील, डॉक्युमेंट ॲनालिसिस असेल, अशा खूप छोट्या-छोट्या पोझिशन्स असतात आणि त्याला कंपनी वाईज पॅकेजेस पण असतात. आता डॉक ओके. अनालिस्टसाठी पण 4 लाखाचं पॅकेज देणारी कंपनी आहे आणि 40,000 देणारी पण आहे. पण यामध्ये पहिलं हे बघितलं पाहिजे की मला एंट्री मिळाली पाहिजे. म्हणजे आपला जो कोरा रेझ्युमे त्यावरती एका तरी आय टी कंपनीचं नाव आलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याच्यावरती समोरची कंपनी तुम्हाला दुसरं पॅकेज ऑफर करणार आहे. बरोबर. पण बऱ्याच मुलांचं कसं होतं, आय टी म्हणजे फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर हे त्यांच्या डोक्यात फिक्स आहे कन्सेप्ट. पण ही कन्सेप्ट राहिलेली नाही आहे. सॉफ्टवेअर याच्या व्यतिरिक्त कुठल्या संधी असतात? याच्या व्यतिरिक्त मग आता समजा एखादा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी क्लाउड इंजिनियर लागतात, ज्याच्यामध्ये AWS क्लाउड असतं, गुगल क्लाउड हे पोझिशन्स असतात. त्यानंतर डेटा अनालिस्ट असतात, कारण ऑब्व्हियसली कंपनीचं प्रोजेक्ट म्हणजे डेटाच आला ना. बरोबर. आणि डेटा ड्रिव्हन मार्केट असल्यामुळे तिथं जास्त पोझिशन्स असतात. त्यानंतर क्वालिटी अनालिस्ट आले, प्रॉडक्ट मॅनेजर आलं, रिक्वायरमेंट गॅदरिंग आलं. म्हणजे याच्यामध्ये एवढ्या पोझिशन्स आहेत, मॅनेजरियल पोझिशन्स असतात. म्हणजे मल्टिपल तुम्ही म्हणाल तेवढे कमी, म्हणजे असं मी म्हणू शकते. पण आपला जो फोकस आहे ना डेव्हलपर, हा फक्त मला असं वाटतं की टेक्निकल बॅकग्राऊंडवाल्याने दिला पाहिजे. कारण त्यांना थोडा तरी टच असतो लँग्वेजचा, की कुठेतरी C++, जावा झालेलं असतं, त्यांना ते अंडरस्टँड होतं. कारण की समजा आता एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो डायरेक्ट डेव्हलपमेंट करायला लागला तर तो इमॅजिन नाही करू शकत. बरोबर. कारण त्याला रोज ते मशीन, शाफ्ट वगैरे बघायची सवय असते. तो म्हणतो हा तो कुठला coding काय व्हेरिएबल करणार? हा डेटा टाईप कुठला, म्हणजे तो भ्रमात पडतो. आणि जर त्याला अजून ती गोष्ट करायचीच आहे तर त्यांनी कमीत कमी 4 महिने वेळ दिला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की मला 15 दिवसात इंजिनियर बनायचं किंवा आय टीमध्ये जायचं असं होत नाही. 21 दिवस लागतात सर कुठली लँग्वेज ॲडॅप्ट करायला. सो तेवढा वेळ आयदर तुम्ही द्या आणि मग आय टीमध्ये लँग्वेजेस सिलेक्ट करून मग तुम्ही डेव्हलपर बना. आयदर या रिलेटेड तुम्ही करा. क्लाउडचं तुम्हाला ऑप्शन आहे, डेव्हऑप्सचं चांगलं ऑप्शन आहे. त्यानंतर बाकी आपण जर बघितलं तर डेटा सायन्सचे ऑप्शन आहेत. बेसिकली जे स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंडचे असतात ना, ज्यांचं मॅथेमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे, असे मुलं डेटा सायन्समध्ये खूप छान वर्क करतात. ओके. असं. सो एका दिवसात कुणीच डेटा सायंटिस्ट बनत नाही, त्याला 7-8 वर्ष तरी लागतातच. पण तिथं जाण्यासाठी जो आपला जो रोड मॅप आहे, तर त्या रोड मॅपमध्ये पहिलं पायथन लँग्वेज येते. त्यानंतर डेटा अनालिसिस टूल येतं, जसं की पॉवर BI आहे, एक्सेल आहे, सिंपल गोष्टी. याच्या थ्रू आय टीमध्ये एंट्री मिळते. सो त्यामुळे बॅकग्राऊंड कुठलं का असेल ना, ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी टूल्सवरती थोडंफार काम करता आलं पाहिजे, इंग्लिश फ्लुएंट बोलता आलं पाहिजे आणि तरच आय टीमध्ये आपल्याला एंट्री घेऊन मग पुढं जाता येतं. ओके. असं. म्हणजे इंग्लिश फ्लुएंट बोलता आलं पाहिजे, हे एक तुम्ही बोललात. इंग्लिश कंपल्सरी येणं गरजेचंच असतं का? ऑब्व्हियसली, कारण की आय टीचा क्लायंट UK, US, युरोप भरपूर लांबचा आहे. त्यांची भाषाच इंग्रजी आहे आणि आपल्या मराठी माणसांचा प्रॉब्लेम काय होतो सर, की आमचा बेसच नाही येतो. आमच्या आजूबाजूला सगळे मराठी माणसं आहेत, आमचा बेस नाही, आम्हाला ते वातावरण मिळालं नाही. हा झाला एक्सक्यूज ओरिएंटेड अप्रोच. पण जर एखाद्याला खरंच मन लावून इंग्रजी शिकायची ना सर, 1 महिना सफिशियंट आहे. ओके. आपण ठरवलं तर. कारण की आय टीचं विश्व फार अगदी खूप वास्ट आहे असं नाही. जर आपण इकडचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर विचार केला ना, तर आय थिंक 11-12 तास
किंवा त्यापेक्षा जास्त तास मुलं अभ्यास 15 तास करतात, अभ्यास करतात. खूप जास्त करतात. आय टीमध्ये 2-3 तास जरी मन लावून केलं ना 6 महिने तरी पण आय टीमध्ये प्लेसमेंट होतात. का? कारण आय टीमध्ये हार्डली 4 इंटरव्ह्यू राऊंड असतात. हार्डली HR राऊंड असतो, कोडिंग टेस्ट असते, ॲप्टिट्यूड टेस्ट असते आणि HR राऊंड लास्टला असतो. एवढे 4 जरी प्रॉपरली केले ना तरी पण होतं. पण तुम्ही म्हणताय 6 असं. महिने, पण मी असे पण कित्येक विद्यार्थी पाहिलेत की ते 6-6 वर्षापासून आय टीचा अभ्यास करतात. म्हणजे आय टी कंपनीमध्ये जाण्यासाठी, इन होण्यासाठी इकडे अभ्यास करत असतात, इंटरव्ह्यू देत असतात. काय बेसिकली कसं असतं ना सर, आपला इंटरेस्ट बघून आपण आय टीमध्ये जाणं फार गरजेचं आहे. आता एखादा मुलगा असा आम्हाला भेटतो की जो कुणाच तरी ऐकून, कारण सर आपले सल्लागार कोण आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे? ते शेजारी आहेत सर. बरोबर. शेजारी सांगतात की तू हे कर बाबा, बरोबर. किंवा कुठून तरी आपण एखादी चुकून माकून कारण आपल्या गावातले आपण एकटे शिकलेलो असतो आणि आपण कुणाची तरी स्टोरी ऐकतो, अरे तू हे बनला मग मलाही तेच बनायचं. पण अरे तुझा बेस काय, तुझा इंटरेस्ट काय, तुला कशात भारी वाटतं अभ्यास करायला, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. हे सगळं बाजूला ठेवून आपण कुणाचं तरी ऐकून काहीतरी बनायचा प्रयत्न करतो तर ट्रॅक नक्कीच चुकणार. मग 6 काय अजून 7 वर्षही लागणार त्या ट्रॅकला पोहोचायला. बरोबर. पण मला असं म्हणायचं की आपला इंटरेस्ट प्लस आपली एफर्ट हे गरजेचं आहे ना. आता समजा एखाद्याला डेव्हलपर बनायचं आहे, त्याने ॲटलिस्ट त्याचा आउटपुट येईपर्यंत एफर्ट तरी टाकले पाहिजे. नाहीतर आउटपुट येत नाही, चला मी लगेच ChatGPT करतो असं जर अप्रोच असेल तर तो कसं काय डेव्हलपर बनेल? बरोबर. साधारण म्हणजे माइंडसेट हा पाहिजे की नाही बाबा मला जर आय टीमध्ये करिअर करायचं आहे जे की पुढं 20 ते 25 वर्ष मला कमवून देणार आहे, तर त्यासाठी एखादा चांगला सल्लागार असणं गरजेचं आहे की माझ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडवरती, माझ्या मार्क्सवरती, माझ्या इंटरेस्टवरती मला कोणीतरी सांगावं की तू काय केलं पाहिजे. बरोबर. तिथे कधीच यू टर्न नाही असू शकत, मला असं वाटतं. आणि आय टीमध्ये 6 महिने ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलले मी सर की 6 महिने म्हणजे जसं की MPSCमध्ये एवढा वर्ष देण्यापेक्षा 6 महिने तेवढाच टाईम जर आय टीमध्ये दिला तर होण्याचे चान्सेस जास्त आहे. तरीही काही मुलांना 8-8 महिने लागतात, कारण की एखाद्या कंपनीमध्ये सगळेच सिलेक्ट नाही ना होत. बरोबर. 10 पैकी 6 होतील, 4 राहतीलच ना. मग आपण का झालो रिजेक्ट, काय रिझन आहे, ह्याच्यावरती वर्क करणं गरजेचं आहे. नाहीतर अजूनही काही मुलं एवढे ओव्हर कॉन्फिडंट असतात ना की नाही मला थ्रूआउट 80% आहेत ना माझं होईल. अरे पण HR राऊंडच हँडल करता येत नाही, कसं काय होईल? मला तुम्ही घ्या, याच्यासाठी माझी कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे. आणि नसेल तर मी ती ॲश्युरिटी दिली पाहिजे ना की मी करेल वर्क, मी लर्निंग ओरिएंटेड माइंडसेट घेऊन गेलो पाहिजे. आज मला 4 गोष्टी येत नाही आणि मग मी म्हणतो मला नाही येत, तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. तुम्ही नाही सांगू शकत HRला की तुम्ही पुढचा प्रश्न विचारायचा किंवा नाही. याला हँडलिंग स्किल म्हणायचं. हे सुद्धा शिकवलं जातं, हे गरजेचं आहे. खूप मुलांना तेच माहीत नाही. मग त्यामुळं खूप मुलं अपयशी ठरतात आणि मग ते पुन्हा निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जातात आणि दुसऱ्याला हे सांगायला सुरू करतात काय होत नाही आय टीमध्ये. खरं तर असं आहे ना सर की एखादी गोष्ट जर आपण ठरवली ना की नाही मला हे करायची, ती मिळवण्याचे 10 मार्ग ओपन होतात. पण जर आपण 10 वेळा हे ऐकतो ना की नाही होत, आपल्याला नाही होण्याचे 100 मार्ग सापडतात. बरोबर. सो आपलं माइंडसेट खूप मॅटर करतं. अगदी बरोबर. आता तुम्ही तुमच्या पुणेरी पॅटर्नमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी येतात त्यावेळेस तुमच्याकडे येण्यासाठी पण इंग्लिश कंपल्सरी असावं लागतं का तुमच्याकडे आल्याच्यानंतर इंग्लिश शिकता? नाही. ॲक्च्युली कसं आहे ना सर, आमचा पॅटर्न काय म्हणतो की तुम्ही इन व्हा सिस्टीममध्ये, त्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनर प्रॉपरली तुम्हाला शिकवतील. सो मी काय करते एव्हरी मंथमध्ये 15 दिवस पोरांचं समोर बसून HR राऊंड आणि GD मी स्वतः घेते. माझ्यासमोर ॲट अ टाईम मॅक्झिमम मुलं असतात. प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगवेगळा असतो, पण आय टीचा जो ट्रॅक आहे ना तो फिक्स आहे. मग HR राऊंडमध्ये कुठल्या क्वेश्चनला कसं हँडल करायचं हे मी शिकवते. किंवा जर तुमचा गॅप आहे करिअरमध्ये तर त्या गॅपबद्दल तुम्हाला काय क्लॅरिफिकेशन द्यायचं हे पण मी त्यांना लिटरली मी इंट्रो पण लिहून देते सर. ओके. मुलांना की इंट्रोमध्ये तुम्ही 80% टेक्निकल सांगा, 20% सेल्फ सांगा. खूप मुलांचं तिथंच गडबड होते. समोरचा म्हणतो तू आलाय कशासाठी, घरचं सांगायला आलाय का, तुला काय येतं ते सांगायला आलंय. मग इथपासून सुरुवात असते. दुसरं काय असतं सर, GD म्हणजे काय की कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये 3-3, 4-4 लोक असतात. आपली मुलं बघूनच घाबरून जातात. मग त्यापेक्षा आम्ही तो आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज हे डेव्हलप करून घेतो 4-6 महिन्यांमध्ये. ओके. जेणेकरून आपली मुलं जे बाहेर पडतात ना त्यांना ते माहिती असतं की हे मला विचारलं जाणार आहे, किंवा मला जर असा क्वेश्चन विचारला तर मला काय बोलायचं आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये अननोन टॉपिक जर थ्रो झाला तर त्यामध्ये मी काय पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवले पाहिजे, किंवा मला झिरो नॉलेज असताना सुद्धा मला त्या GDमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपंट राहिलं पाहिजे, हे त्याला सगळं शिकवलं जातं. आणि हे वेगळे पण आहे. यासाठी आधीच इंग्रजी यायला पाहिजे असं काही नाही, कारण आय टीचं पॅटर्न ठरलेलं आहे. एकदा तुम्ही एंट्री घेतलं तुम्हाला सगळं एन्व्हायरमेंट शिकवतं. बरोबर. की लोकांचं वागणं, बोलणं, हातवारे, इमोशन्स, याच्यामधून आपण भाषा ही अशी शिकली जाते. ती डे 1मध्ये नाही येऊ शकत. पण इंटरव्ह्यू पुरतं जर आपल्याला पाहिजे असेल आणि इंटरव्ह्यू पुरतं सफिशियंटही असतं, कारण आजकाल कुठलेच मुलं असे नाहीत सर की ज्यांना बेसिक गोष्टी माहीत नाही. प्रत्येकजण व्हॉट्सअप चालवतो, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, इंग्लिश बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, फक्त ते बोललंच गेलं नाही. तर त्यामुळं मुलांना ती भीती काढायचं काम आमच्या टीमचं असतं. क्या बात आहे मॅडम. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. बऱ्याच ठिकाणी मी जाहिरात वाचत असतो 100% प्लेसमेंट, आणि ग्रामीण भागात अनेक युवक येत असतात. प्लेसमेंट 100% मिळेल. घरच्यांना पण तुम्ही जसं सांगितलं की फॅमिली, आई वडील असतील, आणखी कोणी पालक असतील,
त्यांना वाटत असतं 100% प्लेसमेंट, म्हणजे 6 महिन्याचा कोर्स केला की आमचा बाल्य नोकरीला लागणार, त्याला प्लेसमेंट मिळेल. बऱ्याच ठिकाणी मिळते, परंतु असंही पाहायला भेटतं की प्लेसमेंट मिळते आणि 4 महिन्यानंतर तो पुन्हा घरी असतो. काय याच्यामागे काय रिॲलिटी? खरं तर सर जॉब ही एक आशा आहे प्रत्येकाला. जसं तुमचा पहिला जॉब असेल, माझाही पहिला जॉब होता. खूप आशा असते कारण डिग्री आहे, घरच्यांचे स्वप्न असतात, एवढा खर्च झालेला असतो, आता याने कमवावं, जबाबदारी घ्यावी, प्रत्येकाला वाटतं. पालक म्हणून एक्स्पेक्टेशन ठेवणं एकदम करेक्ट आहे. पण विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस विद्यार्थी क्लासेस जॉईन करतात, तर त्यावेळेस त्यांचं पण हे काम आहे की बाबा नाही, माझं प्रिपरेशन कुठपर्यंत आलं आहे. ह्या सगळ्या फ्लोमध्ये दोन्ही साईड महत्त्वाच्या आहे. इन्स्टिट्यूटही महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पण महत्त्वाचं आहे. फक्त डिफरन्स कुठे क्रिएट होतं की आपल्याला जॉब हवा आहे, आपण इनिशिएटिव्ह घेणं फार गरजेचं आहे. आता ज्या ॲडव्हर्टाईज अशा असतात की 100%, मी तर म्हणते सर जगात गॅरंटी स्वतःची पण मी घेऊ शकत नाही. तरी पण 100% लिहिलेलं असतं ना क्लासच्या बाहेर. नाही घेऊ शकत कोणी कोणाचे. आणि याच्यात तर हा जॉब आहे आणि बरोबर. तो मुलाखत दिल्यावर मिळणार आहे. तर त्याच्यात Exactly. गॅरंटी कोण कोणाची कसं काय घेऊ शकतं? मला असं वाटतं ना, असिस्टन्स महत्त्वाचा. असिस्टंट कशासाठी लागतो सर, की एखादा विद्यार्थी आहे, तो नैराश्यात गेला आहे, तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी चांगला ट्रॅक दाखवणं गरजेचं आहे. त्याला मोटिवेट ठेवण्यासाठी मोटिवेशनल सेशन्स देणं गरजेचं आहे. जगात मोटिवेशनल कोच भरपूर आहेत सर. खूप. पण जर तुम्ही क्लासला जाते आणि क्लासमधली व्यक्ती तुम्हाला मोटिवेट करत असेल, तर ते तुमच्यासाठी बेस्ट पॉईंट राहतो. कारण तो इतका कम्फर्टेबल होतो, की तो प्रत्येक प्रॉब्लेम येऊन सांगतो. म्हणजे आमच्या क्लासची मुलं लिटरली सगळे प्रॉब्लेम आम्हाला सांगतात घरच्यासारखं. बरं. आणि आम्ही फक्त एकच काम करतो सर, आम्ही खूप बेस्ट करतो असं नाही, एकच काम करतो, तू करू शकतोस, तुझं होणार. त्याला पुश करणे. पुश करणे, बस मी एवढंच करते. म्हणजे लिटरली मागचे 7 ते 8 प्लेसमेंट जे आम्ही केलेत ना, तर हे आम्ही नाही केले सर, आम्ही केलेलं नाही असं मी अजिबात क्रेडिट घेत नाही. खरं तर आम्ही फक्त मुलांना हा विश्वास दिला की तुम्ही करू शकता. आम्ही फक्त अरेंज करून देतो इंटरव्ह्यू, मुलं जातात, प्रेझेंट करतात. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल पण देईल. जसं आजचं प्लेसमेंट जे झालं आहे, मी माझ्या सेशनमध्ये शिकवत असते की IT चं कल्चर जे आहे ना, ते खूप हायफाय आहे, प्रोफेशनल आहे, आपल्याला फॉर्मल घालायचं आहे. रोज क्लासला पंजाबी ड्रेस घालून येणाऱ्या मुलीसुद्धा फॉर्मल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट विथ द बेल्ट घालून जातात बरं. लिटरली. आणि मग ते तेवढं इम्प्रेशन चांगलं देतात. या मुलांचं जेव्हा सिलेक्शन होतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे आमच्या कामातला जो मेन आनंदाचा क्षण असतो तो असतो की बाबा आपल्या इथून मुलं प्लेस झाले आणि याच्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करतोय. सो महत्त्वाचा फॅक्टर काय आहे की थोडासा जो गॅप आहे की बाबा मुलं पालकांना असं म्हणतात की ह्यांना काय कळतं, किंवा पालक म्हणतात आम्हाला त्यातलं काय कळत नाही. हा गॅप कधी भरून येईल, ज्यावेळेस पालक इन्स्टिट्यूटसोबत डायरेक्टली कनेक्टेड आहेत. सो माझं काय म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने क्लासेसच्या चौकशीच्या वेळेस घरातले पालक, लहान भाऊ, मोठे भाऊ, बहीण सगळे घेऊन या. आणि सगळे, कारण प्रत्येकाचा एक वेगळा प्रश्न असू शकतो, प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो. आणि तुम्ही त्या क्लासला भेट द्या, तुम्ही बघा गोष्टी सगळं तुम्ही, आणि तुम्ही 4 वेळा चौकशी करा. कारण एखादा सेल्स पर्सन एकदा खोटं बोलतो, 2दा बोलतो, 3ऱ्यांदा नाही. हा सेल्सचा फार बेस्ट एक नियम आहे. बरोबर. तर त्यामुळं तुम्ही त्या, आणि काही काही पालकांचं असं असतं ना सर की खूप महागडा क्लास म्हणजे खूप काहीतरी भारी, म्हणजे 1-1.5 लाख फी, 2 लाख फी, म्हणजे लय भारी. हे फक्त कदाचित गाड्यांच्या बाबतीत वर्क होऊ शकतं. साड्यांच्या बाबतीत होतं. महागाची साडी चांगली असते. हो सर, हो सर. सो करिअरच्या बाबतीत मी असं म्हणेल की करिअरमध्ये माणसं पाहिजे सर सपोर्ट करण्यासाठी. जसं की माझ्या केसमध्ये मी सांगाल, माझे टीचर्स, माझे 12वीचे टीचर, 10वीचे टीचर इतके अमेझिंग आहेत. म्हणजे तांबोळी मॅडम असेल, बिरंगळ सर असतील, अजून माझे सरळ नावं तोंडपाठ आहेत. का? कारण त्यांनी ती दिशा दिली होती, त्यांनी एन्करेजमेंट केलं, मोटिवेशन दिलं की नाही, बनलं तर इंजिनियरच. आणि तसे मुलं आमच्या समोर होते सर, की ते टेस्टमोनियल दाखवत होते की आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आज ह्या पोझिशनला काम करतात, त्यांनी आयुष्यात एवढी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळं आम्ही काहीतरी बनू शकलो. मला असं वाटतं क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एवढं मोटिवेटेड पाहिजे की क्लासमध्ये रनिंग प्लेसमेंट बघून त्यांनी मोटिवेशन घेणं गरजेचं आहे की अरे हा मुलगा प्लेस झाला, अरे हा सुद्धा प्लेस झाला, आणि होऊ शकतं, आपलंही होऊ शकतं. पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे. खरं तर डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेट खूप लवकर होतो. म्हणजे गॅरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्यावरती कधीच कोणी विश्वास ठेवू नये. मला तर असं वाटतं आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नाही यार, मी करतोय मेहनत, माझं होईल आणि होणारच. फक्त टीम सपोर्टिव्ह पाहिजे. यासाठी गॅरंटीवरती फोकस न करता असिस्टन्सवरती फोकस केला पाहिजे. कारण ही जर्नी काही वर्षांची असणार आहे. सोबत असतो आम्ही. आता आमच्याकडे असे पण मुलं आहेत सर की ज्यांचे 2nd, 3rd जॉबसुद्धा आम्हीच लावून दिले. काही कारणामुळे जॉब जातो सर. बरोबर. स्वाभाविक आहे. कधी आपल्याला काम जमत नाही, कधी कंपनीची रिक्वायरमेंट चेंज होते, काही होऊ शकतं. पण माणसंच आहेत ना की ती तुम्हाला पुढचा जॉब, त्याच्यानंतरचा जॉब लावून देणार. या गोष्टी असणं, हे रिलेशन मॅटर करतं. अच्छा, नक्कीच मॅडम. ह्या तर गोष्टी आहेतच, गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही. परंतु तरीही जाहिराती लावलेल्या असतात 100% प्लेसमेंट. बेरोजगारी भरपूर आहे.
आय टी क्षेत्राची काय आहे सद्यस्थिती? ह्या सगळ्या बेरोजगारांना सामावून घेऊ शकतं? का नाही सर, कारण की आम्ही ज्या प्लेसला वर्क करतो ना, तर जवळपास 420 एकरचा मगरपट्टा आय टी पार्कचा एरिया आहे. मॅक्झिमम कमर्शियल आहे आणि बेसिकली मी ज्या एरियात राहते सध्या आय टी म्हणजे मगरपट्ट्यामध्येच, एकही पार्किंग असं नाही की जिथं म्हणजे फुल आहे सर्व. आय मीन सगळं काही ओपन आहे आणि ज्या वेळेस हायरिंग असतात, खूप जास्त पटीने लोकं येतात आणि नेहमी म्हणजे पेंटागॉनच्या सराउंडिंगला दर आठवड्याला काही ना काही चालूच असतं. आणि कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर कंपन्या आत्ता सध्या भरपूर जास्त म्हणजे इन ऑफिस काम करायला लागल्यात. आता तुम्ही बघत असाल की Instagramमुळं किंवा YouTubeमुळं भरपूर जास्त बिझनेसेस ओपन व्हायला लागलेत बरोबर. आणि होतात, स्वाभाविक आहे ती गोष्ट. सो त्यामुळं रिॲलिटी हीच आहे सर, की ओपनिंग खूप आहेत, पण मुलांना त्या माहीतच नाही आहेत किंवा ज्यांना कोणाला माहिती आहे तर ते रेफरन्स देतात दुसऱ्याला. समजा आज मी एखाद्याला रेफरन्स दिला, तर तिथं प्रॉब्लेम हा होतो की रेफरन्स मिळाला, शुअरिटी मिळाली, जॉब मिळणार आहे. पण नेमकं प्रश्न काय विचारणार आहेत, कुठल्या पोझिशनसाठी हायरिंग होणार आहे आणि माझ्याकडून काय अपेक्षा असणार आहे, हे 3 प्रश्न विचारायचे राहूनच गेले. रेफरन्स मिळाला, मी गेलो, इंटरव्ह्यू पण झाला, पण सांगितलं की बाबा तू याच्यात बसत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण रेफरल बोनस मिळतो सर, आम्ही आमच्या कंपनीत देतो. बरोबर. कारण हायरिंगसाठी पोस्टिंग करणं, HR ठेवणं, त्याला कॉलिंग करणं, त्यांचं कॅन्डिडेट बोलवणं, त्यांचा इंटरव्ह्यू घेणं, किती मोठी प्रोसेस आहे, ही सगळी बायपास होते. सो रेफरल बोनस पॉलिसी प्रत्येक कंपनीत असते आय टीमध्ये. त्याचे पोर्टल्स असतात, ते अपडेट करतात. आमच्याकडे पण खूप सगळ्या कंपन्या येतात. लिटरली एव्हरीडे एकतरी ओपनिंग आमच्याकडे असतेच सर. का? कारण तेवढं मार्केट ओपन झालं आहे. मॅक्झिमम आपलं जे क्रूड ऑइल जे इम्पोर्ट करतो ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतात भारतातून बाहेर. बरोबर. कारण आपली एज्युकेशन सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. कारण प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या एज्युकेशनवरती त्यांच्या आयुष्यातला अर्धा हिस्सा इन्व्हेस्ट करतो. आज कितीतरी पालकांकडे स्वतःचे घरं नाही आहेत, टू व्हीलर व्यतिरिक्त गाडीच नाही आहे, पण मुलांना शिकवायचं आहे, हे प्रत्येकजण करतं. कारण की प्रत्येकाला माहिती आहे की एज्युकेशन हेच वेपन आहे. सगळ्यात मोठा रिव्हेंज हा एज्युकेशनच आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं तर तुम्ही त्याच्यानेच पुढे जाऊ शकता. तर महत्त्वाचा पार्ट तो आहे की सर ओपनिंग खूप आहेत आणि त्या ओपनिंगमध्ये करेक्ट ठिकाणी करेक्ट वेळेस मुलं पोहोचत नाही, म्हणून बेरोजगारी आहे. कारण प्रत्येकजण आला उठसूट पुण्यात येतो, मुंबईत येतो आणि काय करतो सर, पहिलं कन्सल्टन्सीजला पैसे भरतो खोट्या आशेवरती. 300 रुपये आय टी जॉब एवढे स्वस्त झालेत का सर? 300 रुपये. आणि मग हा जातो एखाद्या कंपनीमध्ये, मिळतं सर, कॉल मिळतो. तिथं गेल्यावर त्या मुलाला कळतं इथं तर 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे, मी तर फ्रेशर, माझ्याकडे फक्त डिग्री. रडत मी स्वतः एकदा माघारी रडत गेले होते की अरे समोरून जॉब द्यायला कंपनी रेडी, मला अनुभव नाही, मला काहीच येत नाही. आणि मग लक्षात आलं की नाही, स्किल्सशिवाय काहीच होऊ शकत नाही. सो हा जो गॅप आहे तो स्किलचा आहे, तो अवेअरनेसचा आहे. आणि तो अवेअरनेस का नाही आहे? कारण आपल्या आजूबाजूला वर्किंग लोकं कमी आहेत. बेरोजगाराचं काय असणार आहे सर सर्कल? त्याच्यासारखे 4 बेरोजगार असणार आहेत. एखाद दुसरा जर रोजगार काम करणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलून बसा किंवा बसून बघा एक दिवस, तुम्हाला 4 गोष्टी तो चांगल्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर. हा गॅप आहे सर. नक्कीच. खरं तर याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. यासोबत एक गोष्ट प्रकर्षाने आत्ता मध्यंतरी जाणवत होती आणि एक भीती पसरली होती. आपले ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा कॉस्टली केला, भारतीयांना चलो घर सांगितलं होतं. अशी परिस्थिती उद्भवली तर काय करणार? कसं आहे ना सर, ट्रम्प तात्या जे आहेत तर ते अमेरिकेसाठी खूप बेस्ट आहेत. जसं आपल्यासाठी प्राईम मिनिस्टर मोदी, बरोबर. त्यांनी फॉरेनच्या गाड्या इथे येऊन सेल होऊ नये किंवा झाल्या तर आमच्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून टॅक्स भरपूर जास्त लावला, म्हणून काही गाड्या इथं चालतच नाहीत, बरोबर. तसंच ट्रम्प जे करतात ते त्यांच्या देशासाठी चांगलंच करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटतं की आमच्या इथल्या म्हणजे जे काही US ओरिजिनचे लोक आहेत त्यांना जॉब मिळाले पाहिजेत, त्यांनी स्ट्रगल करू नये, भारतीयांना कमी जॉब मिळाले पाहिजे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की H1B व्हिसा कॉस्टली केलं तर भारतीय इकडे जास्त येणार नाहीत, म्हणजे इथं लोकांना काम मिळेल. पण जर आपण दोन्ही देशांची एज्युकेशन सिस्टीम किंवा इकॉनॉमी जर पाहिली तर जे काम USचा माणूस करेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी प्राईजमध्ये इंडियन माणूस करेल, बरोबर. मग तसं जर असेल तर बिझनेस हा प्रॉफिट्सवरती चालतो. आज जर मला एखादा एम्प्लॉय 15,000 मिळाला तर मी त्याकडून काम करून घेणार आणि तेच काम जर मला 30,000 कोणी देत असेल तर मी का करून घेईल? मग ट्रम्प साहेबांचं काय म्हणणं आहे सर की तुम्ही US ओरिजिनची जर कंपनी आहे ना तर तुम्हाला ते रूल. आता मला सांगा सर, आय टीतल्या अशा किती कंपन्या आहेत ज्या मल्टीनॅशनल आहेत? मॅक्झिमम. तर मग आता समजा माझं कंपनीचं ऑफिस चायनामध्ये आहे, युरोपला आहे, अमेरिकेमध्ये आहे. मला कितीकसा वेळ लागेल की जर ते ऑफिस मी युरोपला रजिस्ट्रेशन करून हे सांगितलं की माझं ओरिजिन ते आहे, माझं हेड ऑफिस ते आहे,
काहीच नाही वेळ लागत. कारण माझा बिझनेस प्रॉफिटवरती चालतो. बरोबर. आणि कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस अंमलबजावणी होते ना त्याला फार वेळ लागतो. का? कारण देशावरती डिपेंडंट आहे. जर आज भारताने ठरवलं की इलेक्ट्रॉनिक इम्पोर्टच नाही करायचं, किती मोठा इम्पॅक्ट होईल. एका दिवसात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट भारतात उभं नाही राहू शकत. बरोबर. तसंच एका दिवसामध्ये अमेरिकेमध्ये भारता एवढे सॉफ्टवेअर इंजिनियर उभं नाही राहू शकत. त्यामुळं ते जे करतात ते त्यांच्या ठिकाणी कदाचित करेक्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊन पुढे यायला कदाचित 5 ते 10 वर्ष लागू शकतात. तात्याला त्याचे परिणाम माहीत नाहीत अजून. असं नाही म्हणजे अर्थात हे झालं UP बिहारचे लोक जे महाराष्ट्रामध्ये येतात आणि आपण म्हणतो की त्यांच्यामुळे आमच्याकडे रोजगार मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढा. अशी परिस्थिती. एक्झॅक्टली, अगदी करेक्ट. रियालिटी हीच आहे सर की आपले रिअल इस्टेट उभं राहिले त्यांच्यामुळे, बिहारीमुळेच उभं राहिले सर. बरोबर. मग ते नसतील तर मग आपल्या लोकांची मानसिकता आहे काही काम काम करण्याची? करण्याची मानसिकता नाही ना. मग आपण आपली मोनोपॉली काय हँडल करणार? ऑब्व्हियसली नाही करणार ना. एक्झॅक्टली. ठीक आहे मॅडम, याच्यावरती येऊयात आपण. कोविड नंतर बऱ्यापैकी लोक ऑनलाईनवरती शिफ्ट झाले. IT मधले क्लासेस ऑनलाईन आहेत आणि त्याचा खरंच फायदा होतो ऑनलाईन क्लासेसचा? सर स्वयंशिस्त असेल ना तर होतो सर. पण जर माझी स्वयंशिस्त मला ही सांगते की मी झोपून क्लास करतो आणि टीचरने विचारलं आर यू गेटिंग, ॲम आय ऑडिबल, काय रिस्पॉन्स नाही आहे, टीचर शिकवते सर, कसं होईल सांगा तुम्ही? बरोबर. कन्व्हिनियन्स खूप चांगलं आहे सर. कोरोनाने शिकवलं की जी गोष्ट तुमच्या इथं होते ना ती ऑनलाईनमध्ये होऊ शकते. तुम्ही ग्रामीण भागात बसूनही करू शकता, सगळं काही होऊ शकतं. पण जर मला जर स्वयंशिस्त नाही आहे तर काहीच नाही वर्क होणार. पण मी जर ठरवलं नाही मला जॉब मिळवायचाच, पुढच्या 6 महिन्यात मला जॉब पाहिजे, मी प्रत्येक लेक्चर ऑनलाईन अटेंड करणार, मी रोज 4 प्रश्न विचारणार आणि मी प्रोजेक्टही बनवणार, तर माझ्यासाठी तो वर्क होतो. कारण तो बेस्ट आहे. पण माझ्यामध्ये ते असलं पाहिजे सर, तरच तो वर्क होतो. दुसरी गोष्ट, ऑनलाईनमध्ये यूट्यूबही आहे मार्केटमध्ये, पण यूट्यूब खरंच जॉब देणार आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर. सो ज्या ठिकाणावरून तुम्हाला खरंच जॉब मिळणार आहे ती टीम कोण आहे, ती माणसं कोण आहेत, ऐन वेळेला मला दरवाजा ठोकण्यासाठी समोरून आहेत का लोक, हे पाहणं गरजेचं आहे. लिटरली काही मुलं ऑनलाईनमध्ये हैदराबाद, बँगलोर अशा इन्स्टिट्यूटकडून क्लासेस करतात आणि नंतर मग त्यांचा नंबर ब्लॉक केला जातो सर 2-2 लाख फी भरून. आणि असे एक्झाम्पल आहेत. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आहे, त्याचं आता नाव मला आठवत नाही एवढं, तो आम्हाला 2 वर्षांपासून फॉलो करतो, ऑफिसला येतो, भेटतो, त्याच्या अजूनही EMI चालू आहेत आणि तो EMI शेती करून भरतोय सर. आणि त्याच्यासमोर एवढं म्हणजे पुण्यातले एवढे ऑप्शन्स असताना तो करू शकत नाही, कारण एवढे जास्त EMI आहेत. आणि तिथून त्याला हे सांगितलं गेलं की म्हणजे समजा आता मी म्हटलं मला 12 लाखाचं पॅकेज पाहिजे, हा मिळेल. मला 15 लाखाचं पाहिजे, हो मिळेल. हे ऑनलाईन आहे. सो मला असं वाटतं ऑनलाईन क्लासेस करण्याआधी पहिलं इन्स्टिट्यूटला जाऊन भेट देणं गरजेचं आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त पैसा नसून त्याच्यामध्ये तुमचा वेळही चालला आहे. एक्झॅक्ट. आणि त्याच्यामुळे तुमचा करिअर गॅप होत चाललं आहे. आज जे मुलं आता 2 महिन्याने परत 1 इयर पासआउट लेट होऊन जाणार, 2026 पासआउट मुलांना प्रिफरन्स भेटणार, मग तुमचा 1 इयरचा गॅप झाला ना. मग हा गॅप अवॉइड करून जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, आयुष्यामध्ये जर लग्न करून सेट व्हायचं असेल तर तुम्ही वेळच्या वेळी गोष्टी थोडंसं अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. स्वतःला नाही समजत आहेत तर ॲटलिस्ट आई वडिलांना, बहीण भावाला घेऊन गेलं, चुलत्याला घेऊन गेलं पाहिजे की हे मला करायचे, माझी ही जर्नी, याच्यामध्ये मला करेक्ट लोक भेटणार आहेत हे तुम्ही सांगा. बरोबर. आता तुम्ही गॅपचा विषय सांगितला. आमच्या स्पर्धा परीक्षेत खूप इंजिनियर हो आणि प्रत्येकाला तर नोकरी मिळू शकत नाही. तर यांना गॅप पडला, एवढा मोठा गॅप पडला 3, 4, 5 वर्षाचा, त्यांनी काय केलं पाहिजे? खरं तर स्पर्धा परीक्षांचं नॉलेज IT मध्ये खरंच सर कामाचं नाही आहे. त्यातला कुठलाही प्रश्न ITत विचार, हां ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये थोडंफार मॅथेमॅटिक्स असतं सर, ते तिथं कामाला येईल त्यांच्या. आणि अजून एक क्वालिटी ज्याला आपण पेशन्स म्हणतो, बसण्याचे पेशन्स, तेवढी एकच गोष्ट इकडून तिकडे घेऊन जातील. एक्झॅक्टली, बस. आणि आम्हाला तेवढंच पाहिजे सर, कारण की तिकडे 12-15 तास काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इकडे 4 तास जरी मन लावून डेली केलं ना तरी 4-6 महिन्यात मुलं प्लेस होतात सर. कारण पेशन्स खूप असतात, खतरनाक. म्हणजे आमचा तन्मय चव्हाण स्टुडंट आहे, आळंदीला राहायचा तो, त्यांना आम्ही XDBSमध्ये प्लेसमेंट दिलं. म्हणजे इतका मी सद्गुणीच म्हणेल त्या मुलाला. म्हणजे क्लास प्रॉपरली केला, अटेंड केला, फक्त रेझ्युमे दाखवायला आळंदीवरून तो हडपसरमध्ये यायचा. प्लेसमेंटचा कॉल दिल्यावर नाही मॅम मी जातो, करतो, मी बोलतो. तो एकमेव असा विद्यार्थी की ज्याला समोरून कंपनीने हे सांगितलं की बाबा तुझा IT करिअरचा रोडमॅप हा असेल. म्हणजे डे 1 ऑफ जॉईनिंग. म्हणजे एवढं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जेवढं इकडे एफर्ट टाकतात त्यापेक्षा थोडेसे कमी एफर्ट, पण कन्सिस्टंटली 6 महिने टाकतात तर IT मध्ये ते नक्कीच वर्क होतात. आणि इकडं जे हायरार्की आहे, जसं की आपण म्हणतो ना की पोझिशन वाईज, तर हे इकडचे जे MPSCचे मुलं आहेत त्यांच्या पेशन्समुळे ह्यांना हायर पोझिशन लवकरात लवकर मिळते. हे पण मी ऑब्झर्व केलं आहे, कारण की तो फोकस असतो. ते एक माहिती असतं की बाबा शॉर्टकट नाही चालणार कुठल्याही गोष्टीचा. मला जर ही गोष्ट अंडरस्टँड करायची तर मला डीपमध्ये जायचं आहे. त्यामुळे इकडच्या ड्रॉपआउट स्टुडंटसाठी IT हा फॅक्टर कदाचित बेस्ट वर्क होतो. आणि ह्यामुळं कसं होतं की थोडंसं करिअर पटकन सुरू होतं.
कारण की इथे ना जास्त असं मोठं बॅरियर नाही आहे की बाबा पासआउट इयर पाहिजे, हे पाहिजे. गॅप आहे ॲक्सेप्टेड, पण यासाठी शॉर्टकट करता कामा नये. फेक एक्सपिरियन्स लावून केलं तर कधी ना कधी ते खोटं पकडलंच जाईल. आणि आय टीमध्ये कसं असतं ना सर, कंपनी व्हेरिफिकेशन तर आहेच आहे, पण क्लायंट व्हेरिफिकेशन पण असतं. म्हणजे क्लायंट पार घरी जाऊन बघतो की इथंच राहतो का. बरोबर. आणि त्यामुळं काय होतं, सेकंड कंपनीमध्ये जरी गेलो तरी पण हा फेक एक्सपिरियन्स पकडला जातो. त्यामुळे मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे जा. तुम्ही फ्रेशर म्हणून जा. आज तुम्हाला 15,000 पगार मिळतो, हरकत नाही. पण ती कंपनी तुम्हाला वेळ देईल, शिकवेल, फ्रेशर म्हणून ट्रीट करेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा चान्स देईल की नाही बाबा ह्याला करायचं आहे, ह्याला गरज आहे. आणि आय टीमध्ये स्किल आणि एज्युकेशन हे सोडून नीड पण महत्त्वाचे असते की तुम्हाला गरज किती आहे. ती एकदा जर तुम्ही एक्सप्लेन केली ना प्रॉपरली तर तुम्हाला कोण जॉब देणार नाही मला सांगा. पण हे तिन्ही गोष्टी ॲट अ टाईम एक्सप्लेन करणं फार गरजेचं आहे, अगदी बरोबर. जे की बऱ्याच मुलांना जमत नाही. नक्कीच नक्कीच मॅडम. पण आता कोविडमध्ये पण बरेच इंजिनियर घडलेत आणि तुम्हाला माहिती आहे की कोविडमध्ये काय परिस्थिती होती. ऑनलाईनच सगळ्या गोष्टी होत होत्या, काही गोष्टी होतही नव्हत्या. बरोबर. विद्यार्थी इंजिनियर झाले. यांचं काय भवितव्य आहे? भवितव्य काहीच नाही सर, त्यांना झिरोपासूनच सुरुवात. आम्ही तर असे शिकवलेत ना मुलं, लिटरली कोविडमधले कम्प्युटर सुरू करण्यापासून शिकवलं. बरं. म्हणजे आमच्याकडे पॅरेंट आलं आणि ती विद्यार्थिनी सुद्धा, मला कम्प्युटर सुरू करणंच माहीत नाही कारण कॉलेजलाच नाही गेले. आम्हाला त्या बॅचेसला 10 महिने लागले होते शिकवायला. बरं. आणि हे लास्ट इयरपर्यंत होता हा क्राऊड. आता थोडा कमी कमी झाला आहे. म्हणजे ज्या मुलांना 6 महिने लागतात, 4 महिने, त्यांना आम्हाला 10 महिने लागले होते पूर्ण शिकवायला. तरी पण आपण जे म्हणतो ना रिप्रेझेंटेशन, कॉन्फिडन्स, याच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं. कारण कॉलेज ते सगळं शिकवतं की बाबा मला कॉलेजला जायचं आहे, त्यासाठी लवकर उठायचं आहे, मला टिफिन बनवायचा आहे आणि तो भरून घेऊन जायचा आहे, मला वेळेत यायचं आहे, घरचे कामं करायचे आहेत. ही शिस्तच नाही राहिलेली. आणि एव्हरी टाईम मुलं शॉर्टकट बघतात सर. आज किती नाही म्हटलं तरी अभ्यास करायचा म्हटलं तर पहिलं मोबाईलमधून कॉपी पेस्ट हे सगळीकडे चालू आहे. हे जे लाईट बिहेवियर आहे ना, यामुळं इतकं प्रॉब्लेम होतो ना. आणि मग ह्यामुळं काय झालं, पोरांनी एक्सपेरिमेंट केले, आय टी असतील, नॉन आय टी असेल, पण त्यांच्या लक्षात आलं की आपलं काय होत नाही. मिळेल तो जॉब करून आता ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जायला लागले. मिळेल ते, कारण शेवटी एका मोमेंटला घरचेही वैतागतात की जाऊ दे बाबा ते राहू दे, मिळेल ते कर. सो जे आपलं ब्रेन डेव्हलपमेंट असतं ना, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे. आणि ज्या मुलांना हे लक्षात आलं नाही काही का असे ना, मला हे शिकायचे करायचे, तेच पुढे गेलेत. सो ते ॲक्सेप्ट करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच मॅडम. जर एखादा कॅन्डिडेट आहे, बेरोजगारी भरपूर आहे, आमच्या आता स्पर्धा परीक्षेवरतीच बोलतो मी थोडंसं, किंवा इतर युवक आहेत की ज्यांची द्विधा मनस्थिती आहे, काय करायचं, परंतु त्यांना जर आय टीमध्ये जाण्यासाठी कोणी सुचवलं असेल, गॅप असेल किंवा तो नॉन आय टी बॅकग्राऊंडचा असेल, यांना जर आय टीमध्ये घुसायचं असेल तर काय केलं पाहिजे ते नक्की? पहिलं तर स्टेप बाय स्टेप सांगा थोडंसं डिटेलमध्ये. बरोबर. ॲक्च्युली त्यांनी पहिलं तर हे केलं पाहिजे की ॲटलिस्ट आय टीमध्ये जाण्यासाठी इंग्लिशवरती वर्क करणं गरजेचं आहे. असं म्हणून चालणारच नाही की बाबा मला इंग्रजी येत नाही. आणि बऱ्याच पोरांना भीती असते सर, ती भीती काढली पाहिजे पहिलं तर. काहीच रॉकेट सायन्स, मी स्वतः झेडपी शाळेतून शिकलेली, मराठी माध्यम होतं. नेसेसरी नाही आहे सर, मोठं होण्यासाठी नेसेसरी नाही आहे. माइंडसेट पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट मला नाही द्यायची बाबा, त्याची पण पोरांना खूप भीती राहते. मला सगळं जमतं, हे नाही जमत. कारण की कोडिंग कसं आहे ना सर, सायलेंट ऑब्झर्वेशन करतो आपण, आपल्याला ते येऊन जातं. पण मेन काय आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट, कारण ते एंट्री पॉईंट आहे टी इंटरव्ह्यूचा. तर त्यावरती वर्क करणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे काहीच नाही, 1ली ते 10वीपर्यंतचं गणित आहे. बरोबर. फार सोपं आहे. फक्त मग ते भीती बाळगून मग मला नाही जमत, मी नाही करणार, हे करण्यापेक्षा थोडंसं नाही मी करेल, किंवा करण्याचे 10 मार्ग मी कसे ओपन करेल, इकडे फोकस केला पाहिजे. जेमतेम लॅपटॉप घेतला पाहिजे, एखादा चांगलं इंटरनेट पाहिजे, किंवा मग असं नाही झालं पाहिजे. आता इकडं स्पर्धा परीक्षांमध्ये कसं होतं सर, पुस्तकांमधून सगळं भेटतं, तर ती एक वेगळी हॅबिट आहे. पण असं न करता इकडं आय टीमध्ये थोडंसं आपलं लाईटचा बॅकअप असला पाहिजे, गॅजेट चांगले पाहिजे, मोबाईल तरी चांगल्या ढंगचा पाहिजे, किंवा समजा वर्स्ट केसला इंटरव्ह्यू सुरू आहे आणि काही इश्यू झाला तर बॅकअप प्लॅन पाहिजे, घरात कुणाकडे तरी अजून एखादं स्पेअरमध्ये मोबाईलचं इंटरनेट पाहिजे. ह्या गोष्टींचा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. काही मुलांचं असं असतं की क्लास लावला सगळं आहे इथे, असं नाही. तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही प्रॅक्टिस कशावर करणार? कारण कोडिंगचं असं ना सर, 15 दिवसाचा गॅप जरी पडला तरी मुलं सगळं विसरतात. त्याला सातत्य खूप लागतं. म्हणजे जेवढं छान वाटतं ना, तेवढं त्याच्या सातत्याने जर प्रॅक्टिस केली तर ते एकदम बेस्ट येतं. आणि त्याच फ्लोमध्ये प्लेसमेंट होऊन गेलं तर ठीक आहे. नाहीतर काय मुलांचं कसं होतं ना सर, की आली दसरा, आली दिवाळी, आलं हॅपी न्यू इयर, मग 4 दिवस गायब. लिटरली 3-3 आठवडे मुलं आले नाही सर दिवाळी. त्यांनी सण कसे साजरे करायचे? करावं ना सर, पण स्वतःच्या पैशाने करा. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते सर, की मी ठरवलं होतं की डिग्री घेऊन बाहेर पडले की स्वतःच्या पैशाने जगायचं, 1ही रुपया घरच्यांचा घ्यायचा नाही. मग स्वतःच्या पैशाने जगताना आपल्याला हे लक्षात येते की आपल्याला इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही, आपल्याला हा प्रॉब्लेम जमल तर जॉब करून मुलं जे डेव्हलप होतात ना, तर ते एकदम बेस्ट असतं.
अनुभव माणसाला सगळं शिकवतो. आता असं झालं की खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, मला एवढंच लाखाचा कॉल पाहिजे. मग आम्ही म्हणतो घ्या आणि मग मुलं जातात. अच्छा मग मॅम नाही तुम्ही देताय तेवढं सफिशियंट, म्हणजे नाही का तुम्ही द्या आता तुम्हाला हवं ते. कारण तिथं गेल्यावर कळतं की माझी कॅपॅसिटी काय. मला हे नाही म्हणायचं इकडच्या क्राऊडला की बाबा आय टीमध्ये चांगले पॅकेजेस नाहीत. आय टीमध्ये खूप भारी पॅकेजेस आहेत. म्हणजे इंटर्नशाला अशी साईट आहे त्याच्यावरती 12 लाखापासून पॅकेज सुरू आहेत सर. ठरवलं तर तिथं एका दिवसात इंटरव्ह्यू क्रॅक होऊ शकतो. बरोबर. पण मग तिथलं प्रिपरेशन किंवा तिथं इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी मी 6 महिने अभ्यास केला पाहिजे, ही क्षमता ठेवणार. नाही तर दुविधा मनस्थितीत राहून काहीच होत नाही. एकच फोकस पाहिजे, मला हेच करायचं आहे. 4-6 महिने मन लावून केलं तरी पण होतं. कारण आय टीमध्ये बेसिक गोष्टी इंग्लिश असतं, कोडिंग असतं किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट असते, HR राऊंड असतो. HR राऊंड म्हणजे काय, मला आज समजा तुम्ही HR आहेत, मी तुम्हाला पटवून दिलं पाहिजे ना की माझ्याकडे नॉलेज आहे किंवा जर नाही आहे तर मी ती करू शकते किंवा मी प्रॅक्टिस करेल, अजून मला थोडासा वेळ द्या, एवढं जरी म्हटलं तरी घेतात ते. कारण त्यांनाही शिकणारे लोक पाहिजेत. आज टेक्नॉलॉजीसारखी रॅपिडली चेंज होते. जर मी आज जावा म्हणून हायर झाले, उद्या तुम्ही पायथन आलं तर मी म्हणू नाही शकत ना की मला नाही शिकायचं पायथन. सो ही जरी मेंटॅलिटी ठेवली तरी पण होऊ शकतं. तर मला ह्या सगळ्या मुलांसाठी हे सांगायचं आहे की इंग्लिशसाठीचं प्रिपरेशन असेल, कुठले असेल, तर हे सगळं करून घेतलं जातं. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. नाहीतर आय टी पार्कमध्ये जाता तर एखादा येडा बोलला की काय होत नाही आय टीचं, स्वतः आय टीमध्ये करून काय होत नाही आय टीचं, मग त्याचं ऐकून लगेच नाराज होऊन बसला, असं नाही पाहिजे. आपल्या मनाने ठरवलं पाहिजे की नाही यार माझं इथं होणारच. तर हे खूप मॅटर करतं. आणि कॉन्फिडन्स पण पाहिजे. हां, तो कॉन्फिडन्स पाहिजे. आणि थोडंसं कसं असतं म्हणजे थोडंसं डेअरिंगनी बोलणारे लोकं पाहिजे. कारण आय टीमध्ये कसं आहे कधी-कधी पेन पेपर दिला जातो की आणि असं जस्ट बोललं जातं की ह्या रूममध्ये किती बॉक्स आहेत, लिही त्याच्यामध्ये. असं काही पण रँडमली विचारलं जातं. म्हणजे आपण डिफिकल्ट प्रॉब्लेम किती इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण कुठल्याही प्रॉब्लेमला फार वेळ देऊन डिफिकल्टीमध्ये जाऊन सॉल्व्ह करणं गरजेचं नाही. होऊ शकतं की एकही बॉक्स नाही, होऊ शकतं एखादा नाही आहे किंवा जो काही आहे तो पटकन आपण मेसेज, कारण ऑन द टाईम डिलिव्हरी हे पण इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी आहे. कधी-कधी असंही होतं की पायथॉनमध्ये हा कोड लिहायचा आहे, तर तुझ्याकडे एकच पेज आहे आणि तुला दुसरं पेज नाही भेटणार आहे, तो त्याच्यामध्येच लिही. जसं ते तसं लिहिलं पाहिजे. काही मुलं खूप ओव्हर थिंकिंग करतात. त्याच्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल ते जापनीज लोकांचं. ते काय करतात सर, कुठलाही टास्क भेटला तरी 2 तास आधी अनालिसिस करतात की हा टास्क मी कुठल्या वेनी सॉल्व्ह करू. आणि त्यामुळं त्यांना जो बेस्ट वे भेटतो तर तो कमीत कमी वेळ खर्च करतो आणि त्याच्यामधून फेल्युअरचे चान्सेस अगदी निग्लिजिबल असतात. सो त्यामुळं आपल्या मराठी मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सर, जसंही प्रश्न विचारला तुटूनच पडतात आणि एकदम कॉन्फिडंटली चुकीचंच उत्तर देतात. तर मला असं वाटतं थोडंसं पॉज घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि मग रिस्पॉन्स केला पाहिजे. कारण रिस्पॉन्स हा कधीच चुकीचा नसतो. मॅक्झिमम मुलं त्याच्यामुळे फेल होतात. सो हे जे समजून घेण्याची जी क्षमता आहे हे आम्ही सेशन्स थ्रू शिकवतो पोरांना की हे तुम्ही अशा वेळी करा. काहीच डिफिकल्ट नाही आहे. लिटरली काही मुलं असं आम्हाला वाटतच नाही की हा प्लेस होईल, तोही प्लेस होऊन येतो. कारण त्याला ते हँडलिंग कॅपॅसिटी माहिती असते. गरज आज प्रत्येकाला आहे. पण ती दाखवली गेली पाहिजे की नाही मला ह्या गोष्टीसाठी हे करायचं. एक्झॅक्टली. असं मॅडम ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती आपण बोलूयात. तुमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बरेच वेळा मला असं सेपरेट सेशन किंवा सेपरेट क्लासेस, सेपरेट बॅच असतात. गृहिणींसाठी बॅच, गृहिणींसाठी स्ट्रॅटेजी. आय टीमध्ये काय असं असतं? गृहिणींसाठी काही कोर्स किंवा गृहिणींसाठी काही स्ट्रॅटेजीज वगैरे असतात आय टीमध्ये जाण्यासाठी? आय टीमध्ये हायरिंगसाठी असतं सर. कमबॅक वुमन नावाचे प्रोग्राम मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात. त्यांना पण माहिती आहे की फॅमिली ही आपली प्रायोरिटी. आज जर मूल हवं आहे तर ऑब्व्हियसली ते ॲज अ मराठी कल्चर ते हवंच आहे. आणि प्रत्येक माणसाची करिअर व्यतिरिक्त फॅमिली ही पहिलीच प्रायोरिटी पाहिजे आणि ती असावीच. त्यानंतर करिअर, कारण कमवायचे की नाही हा पार्ट नंतरचा आहे. सो त्या केसमध्ये सुद्धा वुमन्सला खूप पद्धतीने चान्स मिळतात आणि त्यांनी गेलं पाहिजे. उलट वुमन्सचा जो आपण हाय क्वालिटी टोन म्हणतो ना, तर तो खूप मॅटर करतो. त्यामुळे व्हॉईसमध्ये शक्यतो त्यांनाच प्राधान्य दिलं जातं. आणि त्या मल्टीटास्कर असतात. म्हणजे सोबतच वरण भात करतील, चहा करतील, भाजी करतील. हा जो फॅक्टर आहे ना हा मुलांमध्ये मिसिंग असतो. ते एकच काम ॲट अ टाईम करतील आणि त्यालाही खूप वेळ घेतील. म्हणजे ओपन अपलीच बोलते मी. मग मुलींच्या ह्या सगळ्या क्वालिटीजमुळे त्यांना खूप प्राधान्य मिळतं. मग आता होतं कसं की ऑलरेडी जॉब करत होती, मग नंतर लग्न झालं, मूल झालं आणि आता गॅप झाला. फक्त याच्यामुळे कॉन्फिडन्स डाऊन होतो. आमचं काम काय आहे की तो कॉन्फिडन्स बूस्टअप करणं. कारण खूप एक्सलंट म्हणजे आमच्या इकडे येणाऱ्या हाऊसवाईफ कधीच म्हणजे असं झालंच नाही की त्या नाराज होऊन गेल्यात. नेहमी प्लेसमेंट घेऊनच गेल्यात. कारण त्यांना ना हे असतं की माझ्या हसबंडने मेहनतीने पैसे भरलेत, तर मला त्याचं सोनं करायचं आहे. जाणीव असते, खूप जाणीव असते. ह्याऐवजी बॅचलर जर पकडले तर त्याचे तेवढे सिरियसली घेणार नाही. पण महिला जो वर्ग आहे तर खरंच खूप सिन्सिअरली करतात आणि म्हणजे त्यांना खूप व्हॅल्यू असते. आपण जे सांगाल ते बसून प्रॅक्टिस करतात, वेळात वेळ काढतात, म्हणजे मुलं घर सगळं सांभाळून करतात. तर यांच्यासाठी आय टीमध्ये जर आपण बघितलं ना तर पहिलं
डेटा अनालिसिस असेल, डेटा सायन्स, डेव्हलपमेंट हे बेस्ट कोर्सेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करून एक 4-6 महिन्यामध्ये तेही प्लेसमेंट घेऊ शकतात. पण याच्यामध्ये ह्या अपेक्षा ठेवता कामा नये सर, की मला घरातूनच क्लास आणि घरातूनच जॉब. कारण मॅक्झिमम IT मध्ये आता सगळं वर्क फ्रॉम ऑफिस आलेलं आहे. सगळं मार्केट ओपन आहे. कोरोना कधीच संपून गेलेला आहे. त्यामुळे ॲटलिस्ट इंटरव्ह्यूला तरी आपण कंपनीपर्यंत गेलो पाहिजे. ॲटलिस्ट पहिला 1-2 वर्ष तरी आपण इन ऑफिस जॉब केला पाहिजे. त्यासाठी सासू-सासऱ्यांना प्रेमाने समजून सांगितलं गेलं पाहिजे घरातल्यांना, की आता तरी थोडीशी माझ्या बाळाची जबाबदारी तुम्ही घ्या. जेणेकरून मीही घराला एक अर्निंग फॅक्टर होईल. जसं की हसबंडला 50,000 पगार आहे, मला 20,000 येतोय, दोघांचे मिळून 70,000 येतात आहेत. तर चला घरामध्ये आपण रिनोव्हेशन करू, हे करू. हे सगळं शक्य होतं. पण बऱ्याच वेळा कसं होतं, की सूनबाईचं म्हणणं असतं, की आत्या करूनच देत नाही. त्यांचं असतं, की सून काही करतच नाही. आणि मग असं करत करत ते म्हातारे पण होऊन जातात. सो मला असं म्हणायचं की फॅमिलीमध्ये संवाद पाहिजे. बरोबर. बसून बोललं पाहिजे, की काय खरंच काय अपेक्षा आहेत किंवा आपल्याला जर काही करायचं आहे. आमच्या फॅमिलीत सर खूप ओपन कल्चर आहे. एखादी नवीन गोष्ट, मोठी गोष्ट करायची असेल किंवा कुठलीही गोष्ट छोटी का असेना, खूप वेल डिस्कस्ड आणि वेल प्लॅन्ड असतं. सगळं काही चर्चेने होतं. कारण चर्चा म्हणजे जी आहे ना, तर त्याच्यातून आपल्याला मार्ग भेटतो, की आपण ह्या गोष्टीतून किती बेस्ट करू शकतो. आणि बऱ्याच फॅमिलीमध्ये संवाद मिसिंग आहे. तर मला असं म्हणायचं की ज्या महिलांची इच्छा आहे IT मध्ये, सो त्यांनी पहिला संवाद साधला पाहिजे. म्हणजे पॅरेंट्स असतील, पालक असतील, हसबंड असतील, त्यांना सांगितलं पाहिजे की नाही मला करायचं आहे. आणि करतात, म्हणजे भरपूर सगळ्या महिला करतात. इनफॅक्ट आमच्याकडे अशी एक मुलगी आहे, वर्षा नाव आहे त्यांचं. तर त्यांचे हसबंड पोलीस खात्यात काम करतात आणि त्यांना 3 वर्षाचं मूल आहे, जे आई सांभाळते. त्या इथं राहतात आणि त्यांचे हसबंड ड्युटीवर असतात. तिन्ही ठिकाणी असून ती मुलगी लिटरली एवढं चांगलं परफॉर्म करते आणि तिच्यामध्ये एक स्पार्क आहे की नाही एवढी कन्सिस्टंट डेली ती असणार क्लासमध्ये. म्हणजे एवढं आता हे मोटिवेशन येतं कुठून. सो खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे अशा काही महिला आहेत की ज्यांचं खरंच खूप चांगलं एक आपण म्हणतो ना, की त्यांच्याकडून आदर्श आपण घेतला पाहिजे. तर मला असं वाटतं की खूप चांगला स्कोप आहे, पण आपण आधी बाहेर आलो पाहिजे. एक्झॅक्टली. आणि जिद्द असेल तर महिला काहीही करू शकते. काहीही करू शकतात. आता वर्ल्ड कप जिंकून दाखवलाय. बरोबर. म्हणजे महिला कुठलीही गोष्ट करू शकते, अर्थात ती जिद्दीने केली तर. मॅडम, एक कन्फ्युजन माझं हे असं आहे की जे डेटा सायंटिस्ट किंवा डेव्हलपर, याच्यामध्ये नक्की डेव्हलपर कोणी बनलं पाहिजे, डेटा सायंटिस्ट कोणी बनलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? शक्यतो इंजिनिअरिंग असेल, BCA, MCA, BSc IT कॉम्प, BBA CA, कम्प्युटर ॲप्लिकेशन, अशा विद्यार्थ्यांनी डेव्हलपमेंटकडे वळलं पाहिजे. कारण पेशन्स जास्त लागतात किंवा IT बद्दल बऱ्यापैकी माहिती असतं. तर त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट 6-8 महिन्यात येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जो क्राऊड आहे, फार्मसी असेल, BSc केमिस्ट्री, बॉटनी, बायोलॉजी, झूलॉजी किंवा त्या व्यतिरिक्त डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ह्या लोकांनी ॲटलिस्ट डेटा अनालिस्टकडे वळायला पाहिजे. कारण की याच्यामुळं कसं होतं की थोडंसं नॉन कोडिंग असल्यामुळं थोडंफार आपल्याला IT मध्ये एंट्री भेटून जाते किंवा क्लाउडचे कोर्सेस केले पाहिजे. कारण की डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी सुद्धा तुम्हाला लँग्वेज माहिती पाहिजे, स्टॅटिस्टिक्स माहिती पाहिजे आणि डेटाबेस पण माहिती पाहिजे. डेव्हलपमेंटमध्ये फक्त आपल्याला डेटाबेस आणि लँग्वेजवरती आपण साईट बनवू शकतो. इकडे साईट न बनवता आपल्याला विथ द लँग्वेज कोडिंगही करायचे, डेटाबेस अनालिसिस करायचं आहे आणि सोबतच आपल्याला स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथेमॅटिक्स यूज करून त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. म्हणजे आपण ज्याला AI म्हणतो, म्हणजे अल्गोरिदम्स, तर ते लिहायचं काम डेटा सायंटिस्ट करतात. तो अगेन टीडियस टास्क आहे, म्हणून त्याला एवढे जास्त पॅकेजेस आहेत. सो बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा कम्प्युटर बॅकग्राऊंड, ह्यांनी डेटा सायन्स जास्त करून प्रिफर केलं पाहिजे. आणि अशी काही मुलं ज्यांचं स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंड आहे, त्यांनीसुद्धा डेटा सायन्सकडे वळलं पाहिजे. कारण की मग जर आपल्याला 6 महिन्यात रिझल्ट पाहिजे तर त्याच्यामध्ये या मेन गोष्टी आहेत. कारण थोडंसं आयडिया असते की बाबा ही गोष्ट अशी आहे, पण अगदीच आपला BSc केमिस्ट्री आहे, एकदम प्लेन केमिस्ट्री आहे किंवा प्लेन BSc, अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो डेटा सायन्स किंवा डेव्हलपमेंट नाहीच केलं पाहिजे. कारण त्यांना असं वाटतं की हे मला काहीच कळत नाही. म्हणजे कधी कधी ते रडतात की हे समजत नाही. कारण शेवटी ॲट द एंड पगारासोबत तुमचं एक म्हणजे अंडरस्टँडिंग गरजेचं आहे, हॅपीनेस पण गरजेचं आहे. की ठीक आहे तुम्ही शिकताय, पैशासाठी सगळं काही करताय, पण जर आज तुम्हाला ती गोष्ट समजतच नाही, 4 महिन्यापासून तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला कळतच नाही, तर तुम्ही तुमचं करिअर कसं एन्जॉय करणार? सो ॲट द एंड पैशासोबत तुमचं एक मेंटल पीस हाही खूप गरजेचा आहे. आणि त्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड अंडरस्टँड घेऊन आमची पण टीम काउन्सिलिंग खूप बेटर वेनी करते की बाबा जर गॅप आहे किंवा जर ड्रॉपआउट आहे MPSC UPSC तर काय केलं पाहिजे, यासाठी आमची सेपरेट काउन्सिलिंग टीम असते. सो आम्ही तेच रिकमेंड करतो की जर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड असं आहे किंवा असा गॅप आहे तर तुम्ही हे करा. काही लोकांचं असंही असतं सर की आम्हाला 6 महिन्यात जॉब पाहिजे, 4 महिन्यात पाहिजे, 2 महिन्यात पाहिजे, असं असतं. काहींचे म्हणजे आईवडील काय सांगतात की ठीक आहे बाबा मित्र तुझ्याकडे 1 वर्षाचा वेळ आहे, म्हणजे असं जसं लास्ट इयरचे मुलं आहे. मग असं पण खूप फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं काही मुलांच्या घरामध्ये, तर ते डेव्हलपमेंट करत बसतात की ठीक आहे त्यांच्याकडे वेळ आहे. पण असं सिच्युएशन आहे की नाही मला लगेच जॉब पाहिजे,
तर त्यासाठी टेक्नॉलॉजी मॅटर करते सर, कारण प्रत्येक टेक्नॉलॉजी तेवढ्या कमी वेळेत नाही समजत. बरोबर. तर त्यामुळं शक्यतो आम्ही काउन्सिलिंग करूनच ह्या गोष्टी समोरच्या स्टुडंटला गाईड करतो आणि त्या हिशोबाने मग तो ट्रॅक फिक्स होतो. हे कुठून चालतं तुमचं जे काउन्सिलिंग आहे किंवा तुम्ही आता जो टीमचा उल्लेख केला, तुमचं ऑफिस कुठे आणि टीम कुठे असते तुमची? तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल हां हां. तर या स्टुडंटने यायचं कुठे? मगरपट्टा सिटी IT पार्कमध्ये सर. ओके. मगरपट्टा सिटीमध्येच ऑफिस आहे. एक 20 ते 22 लोकांची टीम आहे आमची आणि प्रॉपर म्हणजे काउन्सिलिंग प्रॉपर समजल्याशिवाय कुठलीच गोष्ट ऑफर केली जात नाही सर. अशा गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मेन पार्ट तोच आहे सर, की शेवटी ॲट द एंड कसं आहे ना, ओपनिंग ज्यावेळेस आपण देत असतो, तर त्यावेळेस रिक्वायरमेंट ज्यावेळेस आमच्याकडे येतात, तर त्या रिक्वायरमेंटमधून आम्हाला कळतं, की कुठल्या गोष्टीसाठी काय रिक्वायरमेंट आहे, कुठल्या मुलांनी काय केलं पाहिजे. कारण ॲट द एंड कोर्स कुठला कोणीही करू शकतं, पण त्याच्यामधून त्या मुलाला ओपनिंग मिळाल्या पाहिजे, त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला पाहिजे, त्याला इंटरव्ह्यूचे चान्सेस मिळाले पाहिजेत, 2 नाही तर 10 मिळाले पाहिजेत, तेव्हा कुठे तो प्लेस होतो. बरोबर. आमच्याकडे तर अशी हिस्ट्री सर, की 15-15 वेळा फेल झालेले मुलं आहेत. म्हणजे त्यांना 15 इंटरव्ह्यू कॉल अरेंज करून दिलेले, एवढे पण मुलं आहेत आमच्याकडे आणि त्यांच्याकडे ते पेशन्स पण आहेत. कारण जसं मी म्हटलं, की काही लोकांकडे खूप पेशन्स असतात, की वर्षभर तू करत बस. काहींचं असं असतं, की नाही आत्ता शहरात आलो आहे, लगेच 6 महिने 4 महिने जॉबच पाहिजे, त्याशिवाय घरच नाही चालणार. मग त्यांना आम्ही वेगळे कोर्सेस ऑफर करतो. मग त्यांच्यासाठी काय बाबा ओपनिंग्ज आहेत, ज्या की फ्रिक्वेंटली मार्केटमधून येतात, ते आम्ही त्यांना सजेस्ट करतो. कारण ॲट द एंड आपल्या कष्टाला किंवा आपल्या जर्नीला रिझल्ट पाहिजेत. अगदी बरोबर. असं. मॅडम, आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय म्हणजे आमच्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, काय सल्ला द्याल यांना? कारण आपण 2-3 वेळा उल्लेख झाला आजच्या पॉडकास्टमध्ये, की याच्यामध्ये पण IT बॅकग्राऊंडचे पण आहेत, नॉन IT बॅकग्राऊंडचे पण आहेत, पण त्यांना बाहेर पडायचं आहे. काय सल्ला द्याल शेवटी? पहिलं माझं ओपिनियन हेच असेल सर, की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. कारण माझ्याकडे आत्तापर्यंत ज्या मुलांनी इन्क्वायरी केली क्लासबद्दल, तर त्यांचे खूप मोठे गॅप्स आहेत. म्हणजे 7 वर्ष, 8 वर्ष, 6 वर्ष. काय ना सर, एक आपण जे म्हणतो ना अप टू 30 पर्यंत माणूस हे करतो. पण त्याच्यानंतर किती नाही म्हटलं तरी घरचे नाही थांबत. बरोबर. लग्नासाठी असेल आणि लग्न म्हटलं की मुलगा काय करतो, मुलगी काय करते हे पाहिलं जातं. आणि मग तिथून ते करिअर सुरू करायचं असेल तर आणि 5 वर्ष लागतात. सो मला असं म्हणायचं आहे की 1, 2, 3 लय तर लय 4 अटेम्प्ट ओके, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही करा. पण जर तर नाही होते क्रॅक, तर थोडंसं ITकडे वळालं तर कदाचित कमी वेळेत आपल्याला जॉब मिळू शकतो. भले आज तुम्हाला कमी सॅलरी भेटेल, कारण तुमचे गॅप झाला आहे, पास आउट इयर ओल्ड आहे, डिग्री वेगळी आहे. पण ITमधलं जे ग्रोथ स्पीड आहे ते खूप फंटॅस्टिक आहे आणि ITमध्ये खूप चान्सेस आहेत, की बाबा आपण फॉरेनला सेटअप ठेवू शकतो, करू शकतो. आणि काहीच रॉकेट सायन्स नाही. म्हणजे मी जसं मगरपट्ट्यामध्ये बघते ना, म्हणजे छोट्या-छोट्या कंपन्या खूप आहे, मोठ्या तर भरपूरच आहे. पण खूप कॉन्फिडंटली आपले मराठी माणसं व्यवसाय करतात आहेत किंवा जॉब करतात आहेत मुलं आणि खूप चांगल्या स्पीडला पुढे निघून गेलेत. सो इकडे पिकअप घ्यायला 1 वर्ष सफिशियंट आहे सर, कारण आपल्या मुलांकडे खूप जास्त कॅपॅसिटी आहे, पेशन्स आहेत. तर ITमध्ये नक्कीच ते एक यशस्वी करिअर करू शकतात. नक्कीच मॅडम. खरं तर आजच्या या पॉडकास्टमध्ये नक्की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टींवरती आपण डिस्कशन केलं आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना हे क्षेत्र माहिती नाही, त्यांना एक क्षेत्र माहिती होईल हा पॉडकास्ट पाहिल्याच्यानंतर. ज्या विद्यार्थ्यांना जॉब पाहिजे, योग्य दिशा मिळत नाही, त्यांनाही योग्य दिशा मिळेल. आणि आज तुमच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्लेसमेंट घेतली. आज माझ्यासमोरच तुम्हाला एक फोन आला होता प्लेसमेंटचा. हो सर. हे याच्यासारखं आनंद कदाचित काय असतं, तुम्ही रोज त्याच्यामध्ये आहात, परंतु आमच्यासारख्याला हे पाहायला भेटणं हे आमचं सौभाग्य आहे. खरं तर आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि याच्यातली डार्क रिॲलिटी देखील तुम्ही सांगितली हो सर. आणि या विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, यातल्या फॅक्ट्स सांगितल्या, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर. थँक्यू.